हे लग्न नाही होऊ शकत कारण ती खूप लहान आहे. मुलगी आमची, निर्णय आमचा. तुम्ही आहात कोण इथे नाटक करणारे? चला जा इथून. हे सत्यशोधक समाजाचे लोक आहेत. महात्मा ज्योतिबा फुलेंची संस्था आज भी सावित्रीबाई फुले सामाजिक विकृतीस दूर करण्यापायी चालवित आहेत. आणि माझं बाबा म्हणतात, भिंबाळा, सत्यशोधक समाजाचं काम नारी उद्धानाचं आहे. स्त्रियासनी समाजात हक्क मिळवून देणं, त्यासनी शिक्षणाचा अधिकार देणं आणि त्यासनी ह्या योग्य बनवणं की ते आपलं जीवन अभिमानानं जगू शकत्या. त्याचबरोबर सत्यशोधक समाज स्त्रिया अन मुलींवर सतत होणाऱ्या सामाजिक अत्याचाराचा विरोध करून अन त्यासनी यातून सोडवण्याचं काम करत्या. म्हणून महात्मा फुलेंनी आपल्या पत्नी संग मिळून पुण्यामध्ये बालिका विद्यालयाची स्थापना केली. त्यांनी बालविवाहाचा विरोध केला. त्यांनी विधवा पुनर्विवाहाचं समर्थन केलं. इतकंच नाही, आपल्या संरक्षणामध्ये लय विधवांचं लगीन बी लावून दिलं. आता महात्मा फुले स्वर्गवासी झाले, पण त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले आणि त्यांची संस्था सत्यशोधक समाज आज भी काम करत्या. हे फक्त महाराष्ट्रामध्ये नाही होत आहे, तर देशातल्या वेगवेगळ्या भागात होतं. या लय आंदोलनं चालू आहे. जसे की बंगालमध्ये राजाराम मोहन रॉय, ईश्वरचंद विद्यासागर, उत्तर भारतात स्वामी दयानंद सरस्वती आणि त्यांच्या आर्य समाजाची लोक हे काम करतात. माझं बाबा म्हणतात की सावित्रीबाई फुले इथल्याच सातारच्याच आहेत. होय, इथेच नाय गावात राहतात. माहितीये, कळतंय मला. आणि तुमचे जे मुख्य आहेत वारे गुरुजींना पण ओळखतो मी. पण त्यांनी काय होणार? जुन्या चालत आलेल्या परंपरेला असं सोडून द्यायचं? चुकीची परंपरा तर सोडायच पाहिजे. मग ती 1000 वर्ष जुनी असली तरी चालेल. एवढ्या कमी वयात मुलींचं लगीन करणं योग्य नाही. हे तर त्यांच्या इकसाचं वय आहे. आणि हेच तर सावित्रीबाई समदेसने समजावत आहेत. जर स्त्री स्वस्थ आणि आनंदी असेल तर समदा समाज स्वस्थ आणि आनंदी राहील. आणि त्यांच्या मार्गातले लोकच ह्या आंदोलनामध्ये साथ नाही देणार तर दुसरं कोणी त्यासनी साथ कशी देतील? ही तर बदलाची लढाई आहे ना. आम्हाला बदलाव नाही पाहिजे. कोणी आमच्या परंपरेशी खेळ हे आम्ही खपवून घेणार नाही. मग ते कोणी असो, कुठचा बी असो, आम्ही त्यासनी असं करू देणार नाही. भिला तो आता, म्हणून या लोकांना आमच्या समोर आणून उभं केलंय. अतिशय हुशार आहे हा भीमराव. तुझे बाबा जे तुला फालतूच्या गोष्टी सांगतात, शिकवतात, त्याच गोष्टीचं ज्ञान तू आम्हाला इथे सांगतोय. बघा, मुद्दा हा नाहीये की हा मुलगा आम्हाला इथे घेऊन आला आहे का नाही. मुद्दा हा आहे की तुम्ही लोक हे जे करत आहात ते चुकीचं आहे. आणि आमच्या संस्थेचं हे कर्तव्य आहे की अशा चुकीच्या कामांसाठी आम्ही विरोध करावा, त्यांना थांबवावं. आम्ही तर थांबणार नाही. आणि आज जर का आमच्यामध्ये जो कोणी येईल ना, त्याला आज आमचा सामना करावा लागेल. काय भावांनो? आमचा हिंसेत विश्वास नाहीये. आम्ही संत लोक आहोत. शांती आणि सद्भावनेचा संदेश देत असतो. कारण हिंसेने आमचा मुद्दा कोणावर थोपवायचा नाहीये, तर प्रेमाने हृदय परिवर्तन करायचंय. जर कोणी आमच्या बरोबर काही अनैतिक करायचा प्रयत्न करत असेल तर त्याचे परिणाम तुम्ही चांगल्या पद्धतीने जाणून आहात. चला चला.
तुमच्या जवळ दोन विकल्प आहेत. पहिला हा की तुम्ही या मुलीचं लग्न आत्ताच्या आत्ताच थांबवावं, नाहीतर मग दुसरा हा की जर तुम्हाला तुमची मुलगी ओझं वाटते तर आम्ही या मुलीला आमच्या सोबत घेऊन जाऊ. हिची जडणघडण, दीक्षा, शिक्षणाची सगळी जबाबदारी आमचा समाज घेईल. वय माधवीताई सावित्रीबाईच्या इथं निघून जाईल आणि तिची देखभाल लय चांगल्या पद्धतीने होईल. तुम्हाला माहिती आहे का तुम्ही कुठल्या जातीचे आहात ते आणि कुठल्या जातीच्या लोकांसोबत उभे आहात? तुम्हाला माहिती आहे का? आमचा समाज जात मानत नाही. आमच्या नजरेत ज्याचे विचार मोठे तो वरच्या जातीचा आणि ज्याचे विचार छोटे तो छोट्या जातीचा. अरे विचित्र वेडेपणा आहे हा. माझ्या घरात येऊन माझ्या मुलीला घेरावा घालून बोलत आहात की लग्न नाही होऊ शकत. काय काय माहितीये तुम्हाला आमच्याबद्दल? किती ओळखता? माझ्या मोठ्या मुलीची पाठवणी होणार होती, काल तिला सापाने चावलं, ती मेली. आता मुलाकडचे येतील, त्यांना काय तोंड दाखवणार आम्ही? काय उत्तर देणार? आणि या मुलीचं लग्न आम्ही करणार होतो, आज नाही तर उद्या करणारच ना. जर आज माझ्या मुलीचं लग्न झाल्याने दोन कुटुंब बनत असतील तर ह्या चुकीचं काय? आणि आम्ही सुद्धा चिंतामुक्त होऊ. आम्ही जो मोठ्या मुलीच्या लग्नाचा खर्च केला होता तो पाण्यात नाही गेला. आमची अडचण का नाही समजून घेत आहात तुम्ही? ही समधी बनवलेली अडचण आहे आणि ह्या अडचणींच्या मोर माझ्या ताईच्या दुःखासनी लपवायचा प्रयत्न केला जातोय. गप राहा तू. आपलं घाणेरडं तोंड बंद कर. माझी मुलगी तुझी बहीण कधीच होऊ शकत नाही. आज या लोकांमुळे तुझी एवढी हिंमत झाली की तू आज आमच्या घरामध्ये घुसून आमची बरोबरी करतोयस. पण नीट ऐक, तलावाचं घाण पाणी कमळाच्या पानावर कधी टिकू शकत नाही. कमळ त्या पाण्याच्या आत असलं तरीही टिकू शकत नाही. निघून जा इथून. बाबा, भीम ध्रुवच्या झोपडीमध्ये बी नाही आहे. तो तर रात्री माझ्या सोबत होता आणि खूप त्रासलेला होता. त्याला दुःख होतं की माधवीचं लग्न. माधवीच्या घरला गेला. आज हळद आहे ना. आपल्याला तिकडे जावं लागत. काहीतरी वंगाळ नको व्हायला. चला चला. आम्ही दिलेल्या दोन पर्यायांमधून एक निवडा. आम्ही निघून जाऊ. महाराजजी, असं कसं निवडा म्हणताय तुम्ही? तुम्ही आताच्या आता इथून निघून जावा, नाही तर याचे परिणाम लय वाईट होतील. काय भावांनो? चला निघून जा इथून. माधवी, माधवी इकडे ये बाळा. नाही आई, आज पहिल्यांदा माझ्या हक्कासाठी कोणीतरी उभं राहिलंय. त्यांच्यापासून पळून कसं येऊ? मग ठीक आहे, आता एक पर्याय आम्ही देतो तुम्हाला. जा घासलेटचा डब्बा घेऊन ये. तुम्ही हे कसं करू शकता? तुम्ही नाही करू शकत. चल. का नाही करू शकत? आम्ही तर हे करून दाखवणारच. जा घासलेट घेऊन या तुम्ही. सगळ्यांना टाकून द्या. सगळ्यांना आग लागून टाका. विशेष करून याला पेटवा. हे तुम्ही नका करू. अरे का नको करू? अरे मुलाचा वैर काही वेळा वैचारिक विरोध म्हणून माफ केला जाऊ शकतो, पण जर एखादी मुलगी वैर करत असेल तर ही आमच्या संस्काराची हानी आहे आणि आमचा समाज संस्कारावरतीच टिकलेला आहे. पंडितजी एकदम बरोबर बोलल्यात. काय भावांनो? अगं तू उभ्या उभ्या तोंड काय बघतेस? ही मोहमाया इथे दाखवू नकोस. निर्णयाची वेळ आहे ही. जा आत जाऊन घासलेटचा डब्बा घेऊन ये. ठीक आहे बाबा, तुम्ही मला जाळून टाका.
जेव्हा मी शिकायला गेले होते तेव्हा माझी पुस्तकं जाळली होती ना, आज तुम्ही मलाही जाळून टाका. चल हो बाजू. हे पहा, आम्ही घाबरणार नाही. आम्ही महात्मा फुलेंच्या विचारांना मानणारे लोक आहोत आणि त्यावर चालण्यासाठी कटिबद्ध आहोत. तुमच्यासारखे कट्टर विचार ठेवणारे लोक आम्हाला रोज भेटतात आणि अडी अडचणीतून रोज आम्हाला जीवाशी खेळावं लागतं. म्हणून आम्हाला जाळायला आलात तरी आम्ही पळून नाही जाणार. जोपर्यंत आमच्यातला जो कोणी जिवंत राहील या मुलीला आम्ही वाचवतच राहू. मी तुम्हा लोकांना काही नाही करणार. आपल्या हातानं आपल्या मुलीला जाळण्यापेक्षा चांगलं आहे की आम्ही नवरा बायको स्वतः जळून मरू. अरे, आमच्या मुलीला पण कळू दे ना की हिच्या हट्टापुढे हिचे आई बाबा जळून मेले. हे काय बोलतायत बाबा? हो माधवी, योग्यच बोलतायत तुझे बाबा. आम्ही सहभागी आहोत. धाकटा मुलगा आजारी पडून गेला. कामदा माहित नाही कुणाच्या शापाने गेली आणि तू आहेस जी जिवंतपणी इतक्या यातना देतेस की ज्या माझ्या गेलेल्या मुलांनी मला दिल्या नाहीत. ही भावनात्मक गोष्टी बोलायची वेळ नाही आहे. तुम्ही माधवीताईच्या भविष्याचा पण विचार करा ना. तोंड बंद कर तुझं. आमच्या आई वडिलांच्या भावनांना काहीही नाव द्या, पण आम्हाला जे योग्य वाटतंय आम्ही तेच करतोय. थांबा काका. या शेठजीने तुम्हाला भडकवलं आहे ना. तुम्ही यांच्या बोलण्यात येऊन खूप मोठी चूक करत आहात. कोणीही नाही भडकवलंय आम्हाला. आम्हाला हेच करायचंय कारण हेच योग्य वाटतंय आम्हाला. माझ्यासाठी स्वतःला नका जाऊ. मी लग्न करायला तयार आहे. आई,
माधवी बाळा, ऐक तर खरं. थांबा आणि परत जावा, कारण कुणाच्या जीवाच्या किमतीवर हे लगीन थांबून बी जाईल, पण समजा घर विखुरलं जाईल. मला माफ करताय. तुझं लगीन थांबवाय मी लय प्रयत्न केला, पण मी हरलो ताय. क्षमा मला कर भाऊ. अजाणतेपणाने रागात मी तुला खूप काही बोलून गेले. माझ्या नशिबात जे लिहिलं असेल ते होईल, पण ही तुझी माधवी ताई या गोष्टीला नेहमी लक्षात ठेवेल की जेव्हा माझे आई बाबा, काका काकी, शेजारी, समाज सगळ्यांनी नाही समजून घेतलं, तेव्हा काही अनोळखी लोक आणि एका दुसऱ्या जातीतल्या आईच्या पोटी जन्माला आलेल्या भावाने समजून घेतलं. आणि मी हे सुद्धा लक्षात ठेवीन की भले तू अस्पृश्य जातीतला असशील, पण तू भाऊ खूप मोठा आहेस. एवढा मोठा, एवढा उंच की वरची जात पण तुझी बरोबरी कधीच करू शकणार नाही. आई, पहिली हळद तर तूच लावशील ना? चल ये, बाकी सगळं विसरून जा. भीम, निघा निघा, आता तुम्ही पण निघा. खेळ आता संपलेला आहे. जातच आहोत, पण असं पहिल्यांदा नाही झालंय. नेहमी आम्ही तुमच्यासारख्या लोकांसमोर असफल होऊनच जात असतो, पण आमच्या सोबत असफलतेच्या जागी चेतना घेऊन जातो की आज नाही तर उद्या सगळं काही बदलेल. तुमचे विचार, हा समाज, सगळं काही. भीम ऐक ना. अरे भीम ऐक तरी. बाळा, भीम तू समजून तर घे. भीम बाळा, थांब भीम. भीम, भीमा पोरा शांत हो. हा, रडू नग, बस झालं. बाबा, आई, तुम्ही म्हणलं होतं ना की त्यांच्या भानगडीत मध्ये नग पडू, म्हणून मी नाही पडलो. तुम्ही एकदा मला सत्यशोधक समाजाबद्दल सांगितलं होतं, तर मी त्यांच्या जवळ गेलो आणि विचार केला की मी तर त्यांचं लगीन नाही थांबवू शकत, पण ते तर लगीन थांबवू शकतात ना. आणि लगीन थांबलं बी. पण ताईनं आपला समदा आनंद मारून टाकला, ज्यामुळे तिचे आईबाप सुरक्षित राहावेत. भीमबाळा, मुली ह्या अशाच असत्यात. मंजुळाला वाटत नव्हतं तरी बी लग्नासाठी तयार झालीच ना. पण बाबा, आई बाप आणि समाज असं का असतो? त्यासने कुणी का नाही थांबवू शकत? बोला ना.